सन्माननीय व्यासपीठ आणि माझे कलिग्स, सर्वप्रथम मी MSMBला एक धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगला उपक्रम केला आहे की जे कोणी नवीन प्रमोशन घेऊन किंवा माझ्या मते जर ट्रान्सफर घेऊन जर तुम्ही सुरू केलं परत तर त्यांना एक चांगली उमेद मिळते आणि टीचर्सचं एकमेकांना कळतं कोण कुठून बदलून आलेले आणि आपल्या स्वगृही येण्याचा जो आनंद असतो आज सगळ्यांनी मिळून साजरा करा. त्याच्याबद्दल मी परत MSMBला धन्यवाद करतो की त्यांनी जेणेकरून दरवर्षी अशी एक मीटिंग घ्यावी की जे जातात टीचर्स त्यांना एक सेंड ऑफ द्यावा की कारण कसं असतं की प्रत्येक कुठल्याही तुम्ही डिपार्टमेंटला जा की तुम्ही येता जाता त्याचा एक सत्कार असतो आणि आपल्या टीचरला फार काही अशी अपेक्षा नसते. तर आपण जर त्याची बदली दिली चुकून म्हणजे बाय डिफॉल्ट इच्छा नसेल तरी त्यांना सेंड ऑफ द्यावा आणि जे नवीन येतील त्यांना वेलकम करावं. बहुतांशी मी बघितलं 90% लोक स्वगृही आले आणि मला माहिती आहे की बदली ही पुढे नको असते. एस्पेशली आपले टीचर्स म्हणजे जे मग त्यांना त्या शाळेत त्यांना मुलं त्यांच्या शाळेत जातात त्यांना डेव्हलपमेंट करायची असते कुठली मानसिक शारीरिक अभ्यास बऱ्याच गोष्टी असतात तर बदली नको असतात. तर मी माझं उदाहरण सांगतो की मला एक पूर्ण सोडायचं नव्हतं एव्हरीडी वॉन्ट्स टू स्टे ॲट दॅट प्लेस आणि त्यावेळेला कॉलेजेस कमी होती आणि ट्रान्सफर फार होत नव्हत्या. आता कसं झालेलं आहे की एव्हरी डिस्ट्रिक्ट ॲज अ मिडल कॉलेज त्यामुळे बदल्या होऊ शकतात तर तेवढं ते आपला प्रयत्न करायचा जवळपास जाऊन अपडाऊन करता आला तेवढी बदली झाली लांब स्टुडंट देण्यापेक्षा तेवढा एक प्रयत्न करावा आणि वन्स यू ॲक्सेप्टेड दॅट जॉब हा टीचिंग जॉब हा जर तुम्ही नीट केला तर हा नक्कीच एक चांगला आहे आणि एक तुम्हाला स्वतःला आपण बाय चॉईस हा जॉब घेतलेला असतो. जर टीचिंग असं म्हणतो त्याला खूप टीचर्स आणि हे टीचिंग आपण विद्यार्थ्यांना करतो आणि हेच टीचिंग किंवा प्रीचिंग हे आपल्या स्वतःने करायला पाहिजे. कारण कशा गोष्टी असतात की जेव्हा तुम्ही टीचर म्हणून घेऊन येतात तेव्हा तुम्हाला जबाबदारी फार कमी असते लेक्चर असताना की आपण त्यांना प्रोफेसर म्हणतो. जसं तुम्ही वाढता यू बिकम असोसिएट प्रोफेसर आणि पुढचे प्रमोशन हे बऱ्यापैकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतात. म्हणजे तुम्ही जर प्री आणि पॅरामेडिकल असेल तर टीचिंगमध्ये तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन तुमच्या HODला टीमला मदत करायला लागते. क्लिनिकलला सुद्धा सेम की लेक्चर असताना तुम्ही फक्त पेशंट असतात. वन्स यू बिकम असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर ते तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदारी घ्यायला लागते बिकॉज त्या पार्टली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीचिंग आणि पार्टली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. आपण जर ॲडमिनिस्ट्रेशन नाकारलं तर आपल्या डोक्यावरती बाहेरचा एखादा MPC येऊन बसेल आणि तो आपल्याला शिकवायला लागेल जे आपल्या घडलेलं आहे. म्हणून आपल्याला कमिशन आले तर आपल्याकडे जर सुसंवाद असेल आपल्या टीचर लोकांमध्ये तर ही गोष्ट होत नाही. कारण टीचरचे प्रॉब्लेम हा डॉक्टर समजू शकतो बाहेरच्या तराच्या माणसाला गोष्टी कळत नसतात आणि जेव्हा तुम्ही इथे येता स्वगृहीचा एक आनंद वेगळा असतो मग तुम्ही जास्त जोमाने काम केलं पाहिजे. नेहमी आपण ते बघतो की यू हॅव टू बी रोल मॉडेल टू फर्स्ट युअरसेल्फ. आपण स्वतः चांगलं आपल्या स्वतःसाठी असावं आपल्या फॅमिलीसाठी असावं स्टुडंटसाठी असावं. तर जे काही तुम्ही काम करता 3 तास 4 तास काय असेल ते तुम्ही जर प्रामाणिकपणे चांगलं केलं आणि त्यात मन लावून केलं नक्कीच त्याचा फरक पडतो. आता UUT असेल तर चांगलं टीचिंग करा चांगले पेपर पब्लिश करा म्हणजे मला आनंद होईल. आता मला काही 6-7 महिने जर तुम्ही असं एक स्वतः टीचिंग मोडून जर केलं आणि आपल्या विद्यार्थी जर बाहेर जाणं थांबलं फॉर दिस PG एंट्रन्स असेल नक्कीच मी समाधानी मिळेल की आपलं एक कॉलेज राहील आहे अख्ख्या महाराष्ट्रातलं भारतात सुद्धा की आपलं टीचिंग मॉड्यूल हे जर वेगळ्या पद्धतीनं राबवलं तर नक्कीच मुलं इंटरेस्टिंगली आपल्या क्लासेस अटेंड करतील आणि त्यातून सुद्धा त्यांना PG मिळू शकतात. म्हणजे असं जर आपण ठरवलं की आपण काहीतरी रोल मॉडेल केलं 4-5 जणांची कमिटी करा जाऊन व्हिजिट करा. मी तशी सुट्टी देईन तुम्हाला की क्लासेस कसे घेतात PG एंट्रन्स आणि कॅन दे बी इम्प्लिमेंटेड इन आवर सेटअप. म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल मी सांगतो तर मेडिसिन आहे साधा गोष्ट मेडिसिन आपण नेहमी म्हणतो की वेन यू टीच अबाउट हायपरटेन्शन तर हायपरटेन्शनची डेफिनेशन इटॉलॉजी पॅथॉलॉजी क्लिनिकल पिक्चर मॅनेजमेंट असं शिकवण्यापेक्षा जर एखादा केस रिलेटेड प्रॉब्लेम तयार करायचा व अ पर्सन 40 years मेल 180/120 blood pressure palpitation giddiness admitted in a cavity how you have to manage this patient. असा जर आपण उलटा जर अभ्यास करायला लावला त्यांना तर आय थिंक त्या रोल मॉडेल
कॅन सक्सेस. म्हणजे हे माझं ॲज अ टीचर म्हणून मी सांगतोय, यू कॅन इम्प्लिमेंट. नंतर रुग्णसेवा जी आपण क्लिनिकलचे लोक जर व्यवस्थित केली नक्कीच फरक पडतो. आणि रिसर्च मला 2 गोष्टी द्यायची, तुम्हाला प्रमोशन लागेल आणि किंवा टू गो अब्रॉड सुद्धा उपयोग होतो. हे 3-4 गोष्टी जर आपण कॉन्सन्ट्रेट केला नक्की त्याचा फरक पडेल. आणि माझं असं म्हणणं आहे की जो दे मे बी 5% ॲम्बिशियस हू वॉन्ट टू बिकम अ डीन अँड डायरेक्टर, दे शुड टेक प्रमोशन ॲज अ मेन. तर मला तर काय फार इच्छा होती, आय बिकम प्रोफेसर ॲट एज ऑफ 38 आणि माझं लेक्चर एपी प्रोफेसर डीन आय बिकम इन 2005. At that time also as a MPSC, I have never become a department CR माझे काही फार चांगले नव्हते, पण MPSC I could succeed and I also got selected. But I didn't want to leave Pune, so I took very late promotion. I came here. I wanted to stay back in Pune, but unfortunately there are several incidents happened. I had to come back here. But I'm happy over here. At least I can, whatever my last, my aim, that my career started as a dean over here, and my aim is happening over here, most probably. Sir, I'll be more happy, and I'm happy over here. People are good, very cooperative, kind-hearted. I don't want to compare that पुण्याची कसं आहे, पण people are good, very kind-hearted. आणि थोडंसं जर तुम्ही डिरेक्शन केलं तर एक जो आपल्याला एक लोकांना असं वाटतं मुंबई, पुणे आणि सोलापूर काय फार फरक नाही, इट्स आर सेम. फक्त थोडंसं तुम्ही जर स्वतःला मोटिवेट केलं की नाव यू वॉन्ट टू बिकम ॲट पार्ट दॅन मुंबई, पुणे, आय डोंट थिंक देर इज एनी डिफरंट. ऑल टीचर्स आर मेरिटेड, तो इश्यूज घेत नाही काय, फक्त छोटी प्लेस आहे, छोट्या गोष्टी आपल्याला कमी पडतात. पण इन द मीन टाईम आपल्याकडे वी आर गेटिंग अ मॉडल होती बाय 2-3 months. मॉडल होती शुड स्टार्ट फंक्शनिंग. वी विल बी गेटिंग trauma ICU, that also should start. We getting angiography, angioplasty, the cardiac care will also start in 2-3 months. And hopefully robotic, the surgery department should be happy. आणि ऑर्थोला आपण रोबोटचा प्रयत्न करूया. लेट्स विल स्टार्ट व्हॉट इज द बेस्ट आय कॅन डू फॉर यू. पण आय एक्सपेक्ट ऑल ऑफ टू बिकम व्हेरी सिन्सिअर अँड हार्ड वर्किंग अँड डेडिकेटेड, सो दॅट यू शुड बी अ रोल मॉडेल. अगेन रोल मॉडेल टू युअर सेल्फ. आपल्याला सुद्धा आपण चांगलं वाटलं पाहिजे, आपल्या फॅमिली मेंबर चांगलं वाटलं पाहिजे, स्टुडंट चांगलं वाटलं. 3 गोष्टी झाल्या तर यू शुड बी ऑनर्ड टू बी रोल. थँक्यू व्हेरी मच.